Hello student, welcome to the another video lecture of advanced web designing. In today's session we are going to discuss about positioning in CSS. In last lecture we discussed various types of CSS. In that we study about ID, class, universal and group selector. So related to CSS, in today's topic we are going to discuss various positioning in CSS. So let us first discuss what is meant by positioning. CSS helps to position the HTML elements, means तुमचे जे HTML चे टॅग असतात त्या टॅग थ्रू जे वेगळे वेगळे लाईन्स, इमेजेस, ऑडिओ, व्हिडिओ वेब पेजवरती डिस्प्ले होतात ते सगळे एलिमेंट्स कशा टाईपमध्ये किंवा कुठल्या फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले व्हायला हवेत ह्याच्याशी रिलेटेड CSS काम करतं. द पोझिशन प्रॉपर्टी इज यूज टू सेट पोझिशन फॉर ॲन एलिमेंट, म्हणजे तुमचा जो पर्टिक्युलर टॅग असेल त्या टॅगला एक प्रॉपर पोझिशन सेट करण्यासाठी आपण काय यूज करतो, पोझिशन प्रॉपर्टी यूज करतो. द एलिमेंट कॅन बी पोझिशनड यूजिंग टॉप, बॉटम, लेफ्ट अँड राईट प्रॉपर्टीज. सो पोझिशन प्रॉपर्टीच्या 4 व्हॅल्यू आहेत. इट मे बी टॉप, बॉटम, लेफ्ट और राईट प्रॉपर्टी. सो CSS मध्ये पोझिशन कशासाठी यूज करतात तर तुमचा पर्टिक्युलर टॅग आहे तो कुठल्या लोकेशनला सेट व्हायला हवा आहे ह्याच्याशी रिलेटेड आपण CSS मध्ये पोझिशनिंगची हेल्प घेतो. ठीक आहे. सो नाव लेट अस डिस्कस द सिंटॅक्स ऑफ अ पोझिशनिंग. सो CSS मध्ये आपण जेव्हा पोझिशन हा इलेमेंट किंवा ॲट्रिब्यूट यूज करतो त्यावेळेस तो राईट कसा करतात तर त्याचा सिंटॅक्स दिलेला आहे बघा. सुरुवातीला सिलेक्टर आहे. सिलेक्टर इज नथिंग बट एनी काइंड ऑफ टॅग. त्याच्यानंतर आपण पोझिशन ही प्रॉपर्टी यूज करणार आहोत. पोझिशनच्या पण खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यू आहेत, लाईक फिक्स्ड, रिलेटिव्ह, ॲब्सोल्यूट अशा पोझिशन्सच्या व्हॅल्यू आहेत. त्या व्हॅल्यू पण आपण इन डिटेल बघणार आहोत. त्याच्यानंतर एका वेब पेजचे 4 कॉर्नर असतात, लाईक टॉप कॉर्नर, बॉटम कॉर्नर, राईट कॉर्नर अँड लेफ्ट कॉर्नर. तर ह्या 4ही प्लेसला तुमचा तो पर्टिक्युलर इलेमेंट किंवा टॅग कसा प्लेस होतो हे डिफाईन करण्यासाठी आपल्याला टॉप व्हॅल्यू प्लेस करावी लागते, बॉटम व्हॅल्यू प्लेस करावी लागते, लेफ्ट व्हॅल्यू प्लेस करावी लागते आणि राईट व्हॅल्यू प्लेस करावी लागते. म्हणजे ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या असतात त्या पिक्सेलमध्ये असतात. तुम्ही जेवढे पिक्सेल राईट कराल तेवढे पिक्सेल सोडून तुमचं ते पर्टिक्युलर वर्ड डिस्प्ले होतो. आता इथं बघा त्यांनी एक एक्झाम्पल दिलेला आहे की ज्याच्यामध्ये P हा काय आहे, टॅग आहे किंवा इलेमेंट आहे. त्याची पोझिशन काय दिलेली आहे, फिक्स्ड. पोझिशन हा त्याचा ॲट्रिब्यूट आहे आणि फिक्स्ड ही त्या ॲट्रिब्यूटला असलेली व्हॅल्यू आहे. ज्याच्यानंतर टॉप 50 पिक्सेल, राईट 50 पिक्सेल अँड कलर ब्ल्यू दिलेला आहे. म्हणजे P हा टॅग आहे की त्याच्यामध्ये डिस्प्ले होणारा जो वर्ड आहे त्या वर्डमध्ये त्याची पोझिशन फिक्स्ड असेल. म्हणजे बघा कधी कधी असं होतं की आपण वेब पेज मिनिमाइज केल्यानंतर तुमचे कंटेंट एका लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला रोटेट होतात. बट जर तुम्ही त्याची पोझिशन फिक्स ठेवली तर ते कंटेंट ॲज इट इज त्याच पर्टिक्युलर लोकेशनला फिक्स्ड राहतात. त्याच्यानंतर त्यांनी टॉप 50 पिक्सेल म्हटलेलं आहे, म्हणजे टॉपपासून 50 पिक्सेल बिलो तुमचा कंटेंट डिस्प्ले होईल आणि राईटपासून 5 पिक्सेल लेफ्टला तुमचा कंटेंट डिस्प्ले होईल. आणि P टॅगमध्ये जो पण वर्ड तुम्ही राईट करणार आहात त्याला ब्ल्यू कलर अप्लाय होईल. ठीक आहे. सो हिअर दे गिव द टाईप्स ऑफ अ पोझिशनिंग. जसं की आपण एक्झाम्पलमध्ये पाहिलं की इथं आपण फिक्स्ड पोझिशनिंग यूज केलेली आहे. तर तुम्ही फिक्सच्या ऐवजी अजून वेगळ्या वेगळ्या पोझिशनिंग CSS मध्ये यूज करू शकता. तर त्याच्याशी रिलेटेड त्याचे 4 टाईप्स आहेत पोझिशनिंगचे. सो देर आर 4 टाईप्स ऑफ पोझिशनिंग इन CSS. इन दॅट फर्स्ट वन इज static positioning, second one is fixed positioning, third one is relative positioning and fourth one is absolute positioning. So ह्या 4 पोझिशन पैकी कुठलीही एक पोझिशनिंग आपण असाइन करू शकतो. ठीक आहे. सो लेट अस डिस्कस वन बाय वन. First type of CSS positioning is static positioning. This is by default positioning, means तुम्ही जर
ॲड नाही केला तो पर्टिक्युलर ॲट्रिब्यूट लाईक पोझिशनिंग इज इक्वल्स टू फिक्स्ड, तर तो डिफॉल्ट काय घेतो, स्टॅटिक घेतो. दिस इज बाय डिफॉल्ट पोझिशन फॉर HTML एलिमेंट. इट इज नॉट अफेक्टेड बाय द टॉप, बॉटम, लेफ्ट अँड राईट प्रॉपर्टीज. म्हणजे स्टॅटिक पोझिशन आहे ती ॲज इट इज तुम्ही एकाखाली एक टॅग प्लेस करत गेला, तुम्ही जसं नोटपॅडमध्ये राईट केलं तसंच ॲज इट इज तुमच्या वेब पेजवरती आउटपुट डिस्प्ले होतो. तो तुमच्या कुठल्याही प्रॉपर्टीला अफेक्ट करत नाही, लाईक लेफ्ट, राईट, बॉटम और टॉप. Then second type of positioning is fixed positioning. This property helps to put the text fixed on the browser. The browser element will not move even when the page is scrolled. Means बघा, फिक्स्ड पोझिशनिंगमध्ये तुमचे जे टेक्स्ट असतात ते फिट टू विंडो असतात. जरी तुमची विंडो मिनिमाइज किंवा मॅक्झिमाइज केली गेली तरी पण ते तुमचे टेक्स्ट जे असतात ते अफेक्ट होत नाहीत. ठीक आहे, ते ॲज इट इज विंडोला फिट असतात. म्हणजे तुम्ही विंडोला मोबाईलवरती ओपन केलं, टॅबवरती ओपन केलं किंवा कम्प्युटरवरती ओपन केले तरी ते सेम लोकेशनला ॲपियर होतात. म्हणजे ते एका फिक्स्ड लोकेशनला सेट झालेले असतात. सो फिक्स्ड इज अनदर टाईप ऑफ CSS पोझिशनिंग. Then third one is a relative. The relative positioning property is used to set the element relative to its normal position. Means तुमच्या नॉर्मल पोझिशनला एखादा इलेमेंट सेट करायचा असेल तर आपण काय यूज करतो, रिलेटिव्ह प्रॉपर्टी. जसे तुमचे कंटेंट चेंज होतात त्या कंटेंटनुसार तो पर्टिक्युलर इलेमेंट जर तुम्हाला विंडोच्या साईजनुसार जर मूव्ह करायचं असेल तर आपण काय यूज करतो, रिलेटिव्ह पोझिशनिंग यूज करतो. Then fourth type of CSS positioning is absolute positioning. This property sets an element in a specific location. This property positions the element at the specified coordinates relative to your screen टॉप लेफ्ट कॉर्नर. म्हणजे तुमची जी विंडो असेल तिच्या टॉप लेफ्ट कॉर्नरपासून एका स्पेसिफिक पोझिशनला जर तुम्हाला इलेमेंट प्लेस करायचं असेल तर आपण त्याच्याशी रिलेटेड कुठली पोझिशन यूज करणार आहोत, ॲब्सोल्यूट पोझिशन यूज करणार आहोत. ठीक आहे, सो तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बाय डिफॉल्ट पोझिशनची जी प्रॉपर्टी आहे ती कुठली असणार आहे, स्टॅटिक असणार आहे. आणि त्याच्यानंतर ज्या 3 प्रॉपर्टीज आहेत लाईक फिक्स्ड, ॲब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह ते आपल्याला ॲड कराव्या लागणार आहेत त्या पर्टिक्युलर इलेमेंटमध्ये. ठीक आहे, सो हिअर दे गिव द एक्झाम्पल. इथं त्यांनी 2 टाईपचे एक्झाम्पल दिलेले आहेत पोझिशनिंग की ज्याच्यामध्ये आता इथं बघा डॉट फर्स्ट आहे. म्हणजे हा कुठला सिलेक्टर आहे, क्लास सिलेक्टर आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी पोझिशन इज इक्वल्स कोलन रिलेटिव्ह सेट केलेला आहे. टॉपला -10 पिक्सेल आहे आणि राईटला -10 पिक्सेल आहे. त्याच्यानंतर H2 आहे, हा नॉर्मल इंटरनल CSS आहे बघा की ज्याच्यामध्ये पोझिशन काय दिलेली आहे, ॲब्सोल्यूट दिलेली आहे. अगेन लेफ्टला 100 पिक्सेल आहे आणि टॉपला 150 पिक्सेल असाइन केलेले. देन ओपनिंग ऑफ अ स्टाईल अँड क्लोजिंग ऑफ अ स्टाईल. देन बॉडी टॅग. सो इन बॉडी टॅग we write 2 tag which is H1 and H2. इथं आपण काय यूज केलेला आहे, क्लास वापरलेला आहे डॉट फर्स्ट म्हणून. खाली मी H1 मध्ये क्लास इज इक्वल्स टू फर्स्ट असाइन केलेला आहे. आणि हे जे आहे ते इंटरनल CSS आहे त्याच्यामुळे डायरेक्ट H2 प्लेस केलेला आहे. सो हिअर दे गिव द आउटपुट. आता इथं बघा आउटपुटमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, फर्स्ट दिस इज हेडिंग अँड सेकंड पण आहे दिस इज हेडिंग 2. तर हे आउटपुट वेगळं वेगळं का डिस्प्ले होते, कारण इथं बघा तुम्ही पोझिशन्स वेगळ्या दिलेल्या आहेत. फर्स्टमध्ये टॉप -10 दिलेली आहे आणि राईटमध्ये -10 दिलेली आहे. आणि इकडं H2 मध्ये काय दिलेलं आहे, लेफ्टला 100 पिक्सेल सोडायचं आहे आणि टॉपला 150 पिक्सेल सोडायचं आहे. म्हणून बघा टॉपपासून 100 पिक्सेल खाली आहे आणि लेफ्टपासून 150 पिक्सेल तो राईटला डिस्प्ले झालेला आहे. आणि हा जो फर्स्ट आहे दिस इज अ हेडिंग 1 त्याच्यामध्ये -10 पिक्सेल दिलेले त्याच्यामुळे तो ॲट द टॉप कॉर्नरला डिस्प्ले झालेला आहे. ठीक आहे, आता इथं बघा इथं आपण ॲब्सोल्यूट वापरलेला आहे सेकंडमध्ये आणि थर्डमध्ये वापरलेला आहे रिलेटिव्ह. सो ॲब्सोल्यूटमध्ये तो एक्झॅक्टली तुम्ही जेवढे स्पेस मेंटेन कराल त्या स्पेसला तो पर्टिक्युलर वर्ड डिस्प्ले होणार आहे. ठीक आहे,
सो दिस इज रिलेटेड टू पोझिशनिंग. अँड आफ्टर पोझिशनिंग आपल्याला अगेन सेकंड टाईप ऑफ प्रॉपर्टी बघायच्यात की ज्याचं नाव आहे फ्लोट प्रॉपर्टी. ठीक आहे. सो जसं पोझिशन प्रॉपर्टी सी एस एसमध्ये आहे तशीच फ्लोट प्रॉपर्टी पण सी एस एसमध्ये यूज केली जाते. सो फ्लोट इज अ सी एस एस प्रॉपर्टी रिटर्न इन अ सी एस एस फाईल ऑर डायरेक्टली इन द स्टाईल ऑफ ॲन इलेमेंट. द फ्लोट प्रॉपर्टी डिफाईन्स हाऊ द फ्लो ऑफ अ कंटेंट. म्हणजे तुमच्या वेब पेजमध्ये जे जे कंटेंट असतात त्या कंटेंटचा फ्लो मेंटेन करण्यासाठी फ्लोट प्रॉपर्टी यूज केली जाते. एक्झाममध्ये तुम्हाला असा क्वेश्चन विचारतात की डॅश डॅश प्रॉपर्टी डिफाईन्स द फ्लो ऑफ अ कंटेंट. सो आन्सर इज फ्लोट प्रॉपर्टी डिफाईन्स द फ्लो ऑफ अ कंटेंट. अँड अगेन फ्लोट प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूज आहेत की ज्याच्यामध्ये बघा फॉलोइंग आर द टाईप्स ऑफ अ फ्लोटिंग प्रॉपर्टीज की ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे फ्लोट अंडरस्कोर फ्लोट डॅश लेफ्ट, फ्लोट डॅश राईट अँड फ्लोट डॅश नन. ह्या 3 काय आहेत फ्लोटच्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू आहेत. तर वन बाय वन आपण बघूयात. बघा फर्स्ट वन आहे फ्लोट डॅश लेफ्ट. सो धिस कीप्स द इलेमेंट फ्लोट ऑन द लेफ्ट साईड ऑफ द कंटेनर. म्हणजे जो पण तुमचा टॅग असेल किंवा जो पण तुमचा इलेमेंट असेल त्याच्यामध्ये तुम्ही जो इमेज किंवा जो टेक्स्ट डिस्प्ले करणार आहात तो कुठल्या साईडला डिस्प्ले होईल, लेफ्ट साईडला डिस्प्ले होईल. देन सेकंड आहे फ्लोट डॅश राईट. धिस कीप्स द इलेमेंट फ्लोट ऑन अ राईट साईड ऑफ अ कंटेनर. मीन्स तुमचा जो पण इलेमेंट असेल तो राईट साईडला डिस्प्ले होईल ऑन द वेब पेज. देन थर्ड वन आहे फ्लोट डॅश नन. धिस इज अ डिफॉल्ट प्रॉपर्टी दॅट इज धिस शोज द इलेमेंट ॲज इट इज. म्हणजे तुमचे जसा इलेमेंट तुम्ही ॲड कराल तो तसाच जर डिस्प्ले करायचा असेल विदाउट अप्लाइंग एनी प्रॉपर्टी देन वी कॅन अप्लाय फ्लोट डॅश नन. किंवा ते नाही यूज केलं तरी बाय डिफॉल्ट तो काय घेतो नन प्रॉपर्टी यूज करतो. ठीक आहे. सो बेसिकली फ्लोट रिलेटेड तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर फ्लोट प्रॉपर्टी कशासाठी यूज करतात, फ्लो ऑफ अ कंटेंट म्हणजे तुमचे जे इलेमेंट्स आहेत त्याचा फ्लो डिफाईन करण्यासाठी फ्लोट प्रॉपर्टीचा यूज केला जातो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आहे बघा त्या प्रॉपर्टीने काय होतं फ्लोट डॅश लेफ्टने तुमचा इलेमेंट लेफ्ट साईडला फ्लोट केला जातो किंवा प्लेस केला जातो. फ्लोट डॅश राईटने तुमचा इलेमेंट राईट साईडला फ्लोट केला जातो. आणि डिफॉल्ट फ्लोट प्रॉपर्टी आहे फ्लोट अंडरस्कोर नन. ठीक आहे. देन लेट अस सी द एक्झाम्पल. Here they give one example related to float property. In that again we write a style tag in head section. आता इथं बघा इथं त्यांनी दिलेलं आहे की फ्लोट डॅश लेफ्ट हा आपण काय यूज केलेला आहे क्लास यूज केलेला आहे की ज्याच्यामध्ये फ्लोट लेफ्ट आहे आणि सेकंड फ्लोट डॅश राईटमध्ये फ्लोट राईट ॲड केलेला आहे. फॉन्ट साईज 20 पिक्सेल आहे. बॅकग्राऊंड कलर गोल्ड आहे. फॉन्ट साईज अगेन खाली 20 पिक्सेल आहे आणि बॅकग्राऊंड कलर काय आहे पिंक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टाईल क्लोज हेड टॅग क्लोज केलेला आहे. आता बघा H2मध्ये त्यांनी क्लास काय यूज केलेला आहे फ्लोट डॅश लेफ्ट. तुम्ही इथं बघितलं असेल तर आपण 2 क्लास ॲड केलेले आहेत फ्लोट डॅश लेफ्ट अँड फ्लोट डॅश राईट. त्यांना क्लास का म्हटलेला आहे कारण ते डॉट ऑपरेटरने स्टार्ट होत आहेत. ठीक आहे. सो त्याच्यामुळे त्यांना काय म्हटलेलं आहे आपण क्लास म्हटलेलं आहे. आणि क्लास कसा आपण ॲड करणार आहोत तर जो टॅग आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे तो टॅग आणि त्या टॅगला आपण काय लिहितो क्लास हा ॲट्रिब्यूट लिहितो. ठीक आहे. सो क्लास इज इक्वल्स टू फ्लोट डॅश लेफ्ट अँड अगेन सेकंड इथं आपण यूज केलेला आहे क्लास इज इक्वल्स टू फ्लोट डॅश राईट. सो H2मध्येच आपण दोन्ही ठिकाणी काय यूज केलेलं आहे फ्लोट लेफ्ट आणि फ्लोट राईट. त्याच्यामुळं आउटपुट बघा आउटपुटमध्ये हे जे बालभारती सेकंड आहे ते राईटला का डिस्प्ले झाले कारण आपण इथं फ्लोट डॅश राईट म्हटलेले आणि हा बालभारती वर्ड ॲड केलेले. ठीक आहे. सो इथं हा जो फर्स्ट बालभारती आहे तो लेफ्टला का आहे कारण आपण प्रोग्राममध्ये जो कोड राईट केलेला आहे त्या कोडमध्ये आपण काय म्हटलेलं आहे बघा की फ्लोट डॅश
लेफ्टला काय असाइन केलेलं आहे, फ्लोट लेफ्ट फॉन्ट साईज 20 पिक्सेल अँड बॅकग्राऊंड कलर गोल्ड. सो त्याने गोल्डच्या ऐवजी येलो कलर डिस्प्ले केलेला आहे. आणि सेकंडला आपण पिंक कलर असाइन केला आहे. सो ॲज इट इज तो पिंक कलर तिथं डिस्प्ले होतो आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने जर तुम्हाला वेब पेजवरती एखादं कंटेंट राईट साईडला डिस्प्ले करायचं असेल तर आपण काय यूज करणार आहोत, फ्लोट डॅश राईट. आणि एखादं कंटेंट जर लेफ्ट साईडला यूज करायचं असेल तर फ्लोट डॅश लेफ्ट. आणि जर तुम्हाला ॲज इट इज डिस्प्ले व्हायला हवे विदाउट ॲडिंग एनी कंटेंट देन वी यूज अ फ्लोट डॅश नन प्रॉपर्टी. ठीक आहे. तर आज आपण रिलेटेड टू CSS अगेन 2 वेगळ्या टाईपच्या प्रॉपर्टी पाहिल्या की ज्याच्यामध्ये फर्स्ट वन होती पोझिशनिंग की ज्याच्या 4 व्हॅल्यू आहेत, फिक्स्ड, ॲब्सोल्यूट, रिलेटिव्ह अँड स्टॅटिक. अँड सेकंड प्रॉपर्टी आपण पाहिली फ्लोट की जी फ्लो ऑफ अ कंटेंट मेंटेन करण्यासाठी यूज केली जाते. आणि त्या फ्लोट प्रॉपर्टीच्या 3 व्हॅल्यू आहेत, फ्लोट डॅश लेफ्ट, फ्लोट डॅश राईट अँड फ्लोट डॅश नन. तर अगेन तुम्हाला एक वेबसाईट आहे W3 School. ह्या वेबसाईटवरती तुम्हाला ह्या कंटेंट रिलेटेड खूप सारे एक्झाम्पल्स मिळतील आणि ते तुम्ही तिथंच ट्राय करू शकता. ज्याच्यामध्ये ऑप्शन असतो ट्राय इट युअर सेल्फ. सो त्याचा यूज करून तुम्ही हे सगळे प्रोग्राम W3 School थ्रू पण एक्झिक्यूट करून बघू शकता. ठीक आहे. ह्याच्याशी रिलेटेड जे पण प्रोग्राम्स दिलेले ते अँड्रायटर ॲपवरती रन करून बघा. अगेन कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही ग्रुपवरती क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे. थांबूयात. Thank you.